तुकाराम 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 एक साथ करताल बजाओ तुकाराम तुकाराम कर्नाटक राज्यात बेळगावी या जिल्ह्यात अनगोळ या परिसरात आज संपन्न होत आहे आणि महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातील भारतातल्या दिग्गज विद्वानांना निमंत्रण देऊन बेळगावकरांना भारतीय तत्वज्ञानाच्या रसस्वादनाचा आनंद चाखण्यासाठी जणू बेळगाव या प्रांगणात प्रयागच्या त्रिवेणी संगमाचा महाकुंभच अवतरला अशी माझी भूमिका आहे। या उत्सवाला ज्यांचे असीम आशीर्वाद आहेत, ज्यांची कृपादृष्टी आहे, ज्यांचं कुशल मार्गदर्शन आहे आणि व्यासपीठाचं नेतृत्व जे करतायत ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचे 11वे वंशज श्री गुरु पुंडलिक महाराज दिहूकर यांना संप्रदायाच्या फडाच्या मानाप्रमाणे मी जरी दंडीयती संन्यासी असलो तरी वारकरी परंपरेचा पाईक या नात्यानं मानाप्रमाणे सप्रेम जय हरी। वासिम वर्ण विशेष आलेले आदरणीय श्री बापू, नंदाजी आपण, गजाननजी पाटील, आमचे बोधले महाराज, वरुण देशपांडे, चार पखावज उत्तम टाळकरी आणि सप्रेम अंतःकरणानं अभंगाचा भाव ओळखून, अभंगाची भावना ओळखून स्वराचा साज ज्यांनी चढवला त्या आरंभाच्या विलंबित ठायलय गाणाऱ्या दोन्ही टाळकऱ्यांना नारायण। एक वाक्य बोलतो, दिहूच्या उत्सवात मला कीर्तन मिळालं नाही, परंतु दिहू एवढाच आनंद पुंडलिक महाराजांच्या माध्यमातून या फडावर मला आज मिळतो, हा माझ्या जीवनातला सुवर्ण योग आहे। यातले माझे अनंत स्नेही आहेत, आदरणीय शेखर महाराजांचं कीर्तन आहे, आमच्या परंपरेचे द्वयसंत एक योगीराज महाराज आणि आमचे जयवंत बाप्पा, त्याचबरोबर माझे सन्मित्र आणि गुरुबंधू जगद्गुरु द्वाराचार्य 13 आखाड्यानं ज्यांना सर्टिफाय केलं आणि दिहूकराच्या फडाची विशेष कृपा ज्यांच्यावरती आहे ते माझे विद्यावाचस्पती रामकृष्ण महाराज लहवीतकर या ठिकाणी येणार आहेत। या सगळ्या विद्वानांच्या पठडीत वयानं, प्रकृतीनं, संपत्तीनं सगळ्यात छोटा मी आहे। बेळगाव या प्रभागात माझी एंट्री जर कोणी केली असेल ती वैकुंठवासी वेदांत वाचस्पती श्रद्धेय भाऊसाहेब गुरुजींनी। विद्वान मनुष्य, भामती निबंध, चित्सुखी, ब्रह्मसूत्र, उपनिषद, गीता, प्रभाकर, विचार सागर, तर्कसंग्रह, विचार चंद्रोदय, तुकोबारायांच्या गाथेचा स्पष्ट आणि स्वच्छ भाव, ज्ञानेश्वरीची भाव पुलकितता ही गुरुजींच्या मुखातून द्रवत असायची। त्यांचा पाठ ऐकलेले अनेक लोक, विद्यार्थी पोरं इथे आहेत। शिवानंद स्वामींनी कृपांकित केलं आणि तुंतुणे शास्त्री आणि आमचे गुरुजी गुरुबंधू, मला त्यांनी निमंत्रण दिलं की भय वाटायचं की आपल्याकडनं कीर्तनात अपसिद्धांत होऊ नये। जुन्या लोकांना, वारकरी संप्रदायातल्या नव्या लोकांनी रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, ऐक्यभाव असला पाहिजे, सूक्ष्म वाद बाजूला सारले पाहिजेत,
आणि ज्वलंत हिंदुत्वाच्या सनातन धर्माच्या बैठकीसाठी महाराष्ट्रानं भारतानं एकत्र यायला पाहिजे. मला पुंडलिक महाराजांना धन्यवाद द्यावा वाटतो की फडकरी विचाराचा व्यापक आयाम असणारी माणसं फार कमी आहेत. हे मी जिम्मेदारीने बोलतोय. मला माहिती ह्या क्लिपा एडिट होणार आहेत, व्हायरल होणार आहेत, लोकांपर्यंत जाणार आहेत, मला प्रश्नाची उत्तर द्यावी लागणार आहेत, मला जाणीव आहे. पण ज्याला कर नाही त्याला डर कशाला. तुकोबारांच्याच भाषेत बोलतो, देतो तीक्ष्ण उत्तरे कारण पुढे व्हावयासी बरे. महाराजांनी जे काम केलं, 18 प्रकट जाती धर्म वर्ण प्रांत भेद लिंग सर्व काटेरी कुंपण तोडली, बंड पुकारलं आणि वेद उपनिषदांचे अर्थ बहुजन कुळगोत्रातल्या जनसामान्यांना कळण्यासाठी अभंग नावाच्या व्रतात भारतीय तत्वज्ञानाची बैसका स्थापित केली. श्रद्धरा व्रत कुणाला कळतं, अनुष्ठुप किती लोकांना कळतो, भुजंग प्रयात किती लोकांना कळतो, शिखरिणी व्रत किती लोकांना कळतं, वसंत तिलका नावाचं संस्कृतातलं व्रत किती लोकांना कळतं, गीती आर्या छंद दिंडी किती लोकांना कळतं. हे कळत नाही. एका कोंदणात अडकलंय, याच्यासाठी तह द्यावा लागेल, बंड पुकारावा लागेल, ताकद लावावी लागेल. म्हणून त्या कालखंडात ध्रुव चातक मंडळातल्या 14 जणांना ऍडजस्टमेंट करून तुकोबारांनी सातारा कृष्णेचा काठ जावळी पाचगणी पासून ते दिहू इंद्रायणी पर्यंत क्रांती केली आणि पुण्याकडं प्रवास करून मुंबईकडे जाताना बोंबल्या विठोबा पर्यंत महाराजांनी उदीम व्यवसाय वृद्धिंगत केला. तुकाराम महाराजांना गरीब म्हणणारे आणि दारिद्र्य होतं म्हणणारे बुवा लोक खऱ्या अर्थाने भारतातले दरिद्री आहेत. बारागावची महाजनकी आहे म्हणून जुने संत म्हणायचे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारा आहे. श्रीमंत वारकरी परंपरेत कोणाकडे दारिद्र्य होतं हा शब्द ऐकला की माझ्या हृदयाला छिद्र पडतात आणि त्याची एंजिओप्लास्टी करूनही ते नीट होत नाही. अशा बुवा लोकांना उत्सवातनं रिजेक्ट केलं पाहिजे की तुम्ही आराम करा, तुमचं वैचारिक मंथन ठीक नाही, अभ्यासाचा आयाम तुमचा अस्थिर आहे, बहुआयामी वाचन नाहीये, फडकऱ्यात जाणं येणं नाहीये. आपल्या संप्रदायात 3 स्टेप आहेत. मी प्रत्येक वाक्याला तुमच्याकडनं टाळ्या घेणार आहे. 3 वाक्य. पंढरपुरात फडाची परंपरा सांभाळतात ते उपासक, आळंदीला संस्थेत राहतात ते अभ्यासक, जे उपासकही नाहीत आणि जे अभ्यासकही नाहीत, जे समीक्षा करतात ते डॉक्टर. विठाल विठाल यम नियम ध्यान धारणा प्रत्याहार समाधी हे सगळे हठयोग प्रदीपिकेचे योग साधनेचे ग्रंथ आहेत. योग कर्मसु कौशलम, युज धातूचा अर्थ जोडणे. हे चॅनल वायर जोडल्यामुळे आवाज येतो, चॅनल वायर डिस्कनेक्ट केले की आवाज बंद होतो. जीवानी शिवाला जोडणे याचं नाव योग. पण योगात जो आनंद मिळत नाही तो आनंद हरिभक्ताला. जड जडाचा भेद, जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, पण नाम नामीचा अभेद. बरोबर आहे की नाही गणित आपलं. नाम आणि नामेचा अभेद करण्यासाठी सूचना दिली आहे की भगवान नामाचा स्वीकार कोण करतं. 4 वेद दरवाजात हात जोडून परमेश्वराच्या चिंतनासाठी तिष्ठत उभेत अभंगाचं पहिलं 4 वेद जयासाठी आवाज येतो. 4 वेद जयासाठी, 4 वेद जयासाठी, 4 वेद जयासाठी, 4 वेद जयासाठी, 4 वेद जयासाठी आवाज येतो. 4 वेद जयासाठी, 4 वेद
त्याचे नाम दरा कंठी त्याचे नाम दरा कंठी न करे अनेक साधन न करे अनेक साधन हला हला न करे अनेक साधन चारी वेद ज्याच्या करिता उभेत रघु यजु साम आणि अथर्व वेद अपौरुष आहेत. याचा कर्ता कोणी नाही. त्याला दात्त उदात्त अनुदात्त प्रचुर स्वर आहेत. त्यात पद क्रम जटा घन माला शिखाणी ध्वज हे वेदातले क्रम आहेत. असे वेद दरवाजात उभेत ब्रह्मांडाच्या नायकाला पाहण्यासाठी. परमात्म्याने स्मितहास्य केलं आणि बासमती तांदळासारख्या महाराज धवल शुभ्र दंत पंगती पाहिल्या. परमात्म्याच्या गालावर खळी पडली, लाल बुंद ओठ आणि प्रकर्षेन मदाहा यस्याहा साहा असं ते स्वरूप पाहिलं. कंदर्प कोटी कमनीय विशेष रूपम गोविंद मादि पुरुषम तमहम भजामी. आणि बोलायला गेलीला वेद न बोलता शांत झाला आणि त्याला विचारलं काय हितोय. तो म्हणला मला वेद वचन बोलून झाले, आरंभाला गणानांतवा केलं, पण पूजा कर्माच्या सांगतेला विष्णू स्मरणात परिपूर्णता हरयेण महा. भागवतात निगमकल्पतरोर गलितम फलम जन्माद्यस्य यतः सुरुवात सूत्रवत. पण भागवताची बापू समाप्ती होताना नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम किंवा कलिसंतरण उपनिषदातला मंत्र हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर वासादि गौर भक्तवृंद भगवत चिंतन निमाय नितायदास चैतन्य महाप्रभूंनी याच्या यावा संतांनी रामकृष्ण हरीचा टाहो फोडला. आता विठ्ठलाची उत्पत्ती सांगतो, टाळ्या द्या. रामा प्लस कृष्णा इज इक्वल टू विठ्ठला. मग सोपं म्हणा राम कृष्ण हरी. हे जड होतंय का? मग विठ्ठल विठ्ठल म्हणा का? चार वेद ज्याच्यासाठी तिष्ठत उभेत ते नाव किती ग्रेट असेल. सुप्रीम कोर्ट महाराजांना हातात हात देतं, देशाचा गृहमंत्री हातात हात देतो. महाराजांना आल्यावरती दिहू मध्ये पुंडलिक महाराजांना मोदी आलिंगन देतात, एकनाथराव शिंदे आलिंगन देतात, देवेंद्र भाऊ आलिंगन देतात, अजित दादा पत्र पाठवतात. मी महाराष्ट्रातलं बोलतो, तुमच्याकडे हे नाहीये मला माहितीये. विठ्ठल विठ्ठल मग त्यांच्या अनुयायी म्हणत असतात अरे बाप महाराज आपल्यात बोलतात, बसतात, खेळतात, गातात, भजन करतात, कंबर बांधतात, ऊर्ध्वपुंड लावतात, टाळ घेतात, पण माणूस साधा नाही. तुकोबारांचे वंशज आहेत. या धर्मापोटी देशातले दिग्गज त्यांना आलिंगन देतात. मोठ्याने एकदा स्वीकारलं की सामान्य स्वीकारत असतात. नामाची उद्घोषणा केली कुणी? वेदानुमोदित. वेदाला रिस्पेक्ट द्यावा लागला. म्हणून तुकोबाराय म्हणाले चार वेद ज्याच्यासाठी भजनाची इच्छा व्यक्त करतात ते नाव तुम्ही तुमच्या कंठात धारण करा, बाकी काही करू नका. चारी वेद यासाठी त्याचे नाम धरा कंठी. याच्या चार स्टेप आहेत, क्रमाने सांगतो. घेई घेई माझे वाजे, घे घे माझे वाजे, घे घे माझे वाजे, माझे वाजे. गोड नाम गोड नाम
आमच्या जीवाला स्टेप 4 शिकवल्या, क्रम प्राप्त, एकानंतर एक, 4थी 7वी 10वी 12वी, स्टेप बाय स्टेप. सुरुवातीला प्रार्थना आहे. ही आवाज कमी का केला त्याने माझा? सगळ्यातच कमी करलं. परिसरातलं कोणी जळायला लागलं काय? त्यांना कळू द्या हा आवाज कोणाचा आहे. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की वंदे. वर्गणी न देणारे, गंध न आवडणाऱ्या अवलादीला आपला आवाज कानावर जाऊ द्या. मला कंटाळा अजिबात नाही एवढ्या लांबचा प्रवास करून. उद्या पुन्हा दौंडला पुण्याला जायचंय. रोज धंदा चालू आहे. म्हणजे दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे या अर्थाने. 4 स्टेप सांगितल्यात. एक स्टेप आहे घी घी माझे आणि गोड नाम विठो. आता दुसरी स्टेप आहे अरे हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे. राम कृष्ण नामे दोन्ही ताजे, आला राम कृष्ण नामे दोन्ही ताजे, राम कृष्ण नामे दोन्ही ताजे, राम कृष्ण नामे दोन्ही ताजे. हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे. सुरुवातीला प्रार्थना आहे मुखाला, वाचे वाक वाणी वाचेला प्राधान्य आहे. दुसऱ्या क्रमांकाला हृदय मंदिरी स्मरा. ऐकताय ना? अजून एक राहिलंय, नामधरा कंठी विठोबाचे. आणि 4थं प्रकरण योगिक आहे. प्रमाण तुमच्या पाठातलंय, मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. हठयोग प्रकरणातले, योगिक प्रकरणातलं प्रमाण आहे तुमच्या पाठातले. रोज म्हणणारे तुम्ही. लाहो करा, घाला गाठ घाला मूळबंदी, सांडा वाहू घ्या उपाधी, आणि पुढं काय लक्ष राहुनी राहा, गोविंदी लक्ष राहुनी राहा, एवढंच करा. विठ्ठल विठ्ठल क्रतोय ध्यायते विष्णु त्रेतायाम यजतो मखैहि, द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरि कीर्तनम, कलौ केशव कीर्तनम. या कीर्तनात शॉर्ट बट स्वीट राम कृष्ण हरी, हेही ज्याला येत नाही ते. एक गावे आम्ही विठोबाचे नाव, एक गावे आम्ही विठोबाचे नाव, एक गावे आम्ही विठोबाचे नाव.
भगवान नामसंकीर्तन करत असताना गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्त्यांनी आदरणीय पुंडलिक महाराज विठ्ठल पंचक स्तोत्र नावाचा ग्रंथ लिहिला. पंढरपुरातच प्रकाशन झालं किस्ती गल्लीत त्याच्यात लिहिलंय नमः पंढरीनाथाय पंढरीपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. भागवतात सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. या श्लोकाचा भाव स्कंद पुराणात आबांनी निवडून काढला. तर माझा मुद्दा आहे का की फार अवघड नाव तुम्हाला येत नसेल तर विठ्ठल विठ्ठल म्हणायला काही अडचण आहे का तुम्हाला? पांडुरंग म्हणायला काही अडचण आहे का? नारायण म्हणायला काही अडचण आहे का? राम म्हणायला काही अडचण आहे का? कृष्ण कृष्ण म्हणायला काही अडचण आहे का? राधा राधा म्हणायला काही अडचण आहे का? तुकाराम तुकाराम म्हणायला काही अडचण आहे का तुम्हाला? जे देवाच्या नावाने फळ प्राप्त होतं तेच फळ तुकोबाराच्या नावाने प्राप्त होतं. लक्षात धरा तुम्ही. राम का सीतु तो भंग गया लेकिन तुकाराम का अभंग सीतु अखंड है. अनगड शाह फकीर म्हणाला. केवढी ताकद आहे. म्हणून स्टेप बाय स्टेप भगवत चिंतन करताना हरैर नामैव केवलम, फक्त भगवत चिंतन करा. मुळात आपला वारकरी संप्रदाय ज्ञानी लोकांचा तर आहेच, ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती आहे, पण त्यात महत्वाचा असे आपल्याकडे भजनाला प्रमाणाला आचरणाला आणि भक्तिपंथाला विशेष महत्व आहे. तत्वज्ञान आलंच पाहिजे, पण पारंपरिक चाली रीती परंपरा आपण नाही पाळल्या तर त्या लयाला जातील. आता इथं ओंगाळवानं एखाद्या गीताची चाल म्हटली तर त्या सप्ताहात आनंद मिळणार नाही. म्हणून पिळून वढून घोळून ज्या परंपरेच्या त्यात म्हणायच्या ऊर्ध्वमुख वर करून. म्हणून फडकरी असं तोंड करून भजन म्हणतात का? त्याला काही अर्थ आहे. ते ईश्वराला आळवतात, कनेक्ट होतात, नातं जोडतात. हे ईश्वरा जगाचं भलं कर, माझं भलं कर, साक्षात्कार होऊ दे, भगवान नाम येऊ दे, माझ्या वाणीला चटक चव लागू दे आणि नामरूपी अलंकार मला धारण करू दे. चारी वेद जयासाठी त्याचे नाम धरा कंठी. आणि हे एकदा का केलं रे केलं की मग न करी अनेक साधना कष्ट सिका वाया विना. हटयोगादी प्रकरण कलियुगात करत बसू नको. मख प्रक्रिया करू नको. गुदद्वाराला टाच लावू नको. इडा पिंगला सुषुम्ना भेदन करू नको. लहवीतकर महाराजांनी मी प्रयागला काट्यावर झोपलेले योगी पाहिले, सुळावर मांडी घालून बसणारे साधू पाहिले, परंतु हटयोगादी प्रकरणानं जीवाला ज्या ईश्वराचा साक्षात्कार होत नाही तो साक्षात्कार महाराष्ट्रातल्या हरिभक्ताच्या संत वाङ्मयाच्या गाण्यानं जीवाला प्राप्त होतो. योगयागादी क्रिया भगवान नामापुढे फिक्या पडतात. गाथा भजन काकडा करणाऱ्याला वेगळा प्राणायाम करावा लागत नाही. प्रदीर्घ स्वर गायला आणि स्वर कोंडला की कुंभक होतो, रेचक होतो, पूरक होतो, त्याचा प्राणायामच होतो. बद्धकोष्ठता होत नाही, हाड ठिसूळ होत नाही, ऊर्ध्वगामित्व उत्तम चलतं, अंगावून वारं जात नाही, ट्युमर प्रॉब्लेम होत नाही. का? भगवान भजनाचा हा प्रसाद आहे, हा वैज्ञानिक इफेक्ट आहे. एक वाक्य बोलू का? ॲलिओपॅथी, इलेक्ट्रोपॅथी, होमिओपॅथी जशी आहे तशी वारकरी संप्रदायात भजन ही मंत्राप्याथी आहे. आणि या मंत्राप्याथीचा स्वीकार केला. मला 3 रोग आहेत, शुगर आहे, बीपी आहे, रक्तवितळणे, चक्कर आल्यावर वरटी नाही, तरी मी घाबरत नाही. एकदाच जेवतो, 2 कीर्तन करतो. मला डॉक्टर म्हणले 4 वेळेला थोडं थोडं घ्या. काही काही कीर्तन झाल्या मला विचारतात काय घेणार, म्हणलं पाकिट. आता काय देतो? मी अमुक मागितलेत का? नाही, जे दिले ते घेतले. अजून रेकॉर्ड पाळलाय. विठाला
विठ्ठल 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 नाना साधनाच्या केल्या खट गणाच्या केलं वेळ वाया जातो ना, केल्या खटपटा परंतु भगवान नाम मोठा लाल नाही. घट पट माया ब्रह्म सत्ख्याती असत्ख्याती अनिर्वचनीय ख्याती भागत्याग लक्षणा साऱ्या प्रक्रिया म्हटला, पण भगवत भजन करायला टाळ घ्यायला त्याच्या अंगाला काप सुटत असेल तर त्या तत्वज्ञानाला काय पेटवायचा त्याला? अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म आहेच, पण भगवन नाम संकीर्तनाचा अलंकार गळ्यात असेल तर त्या सोन्याची किंमत आहे, अन्यथा नाही. आपल्याकडे उपासनेला फार किंमत आहे, म्हणून न करी. तू नको ना घड्याळ दाखवू सारखं मला, त्यांची कोणाची गडबड नाही, बरोबरच मला 9 वाजलेत 9 वाजलेत 9 वाजलेत. त्याला वाटते लवकर संपवा, निघाव लवकर. तुला मी सांगणार यांना जाताना 500 द्यायला. सर्वे जनहा कांचनम आश्रयन्ति द्रव्येन सर्वे वशः. जर ड्रायव्हरचा मुक्कामाचा मूड नसला तर मी तात्काळ 500 हातात देतो आणि त्याला विचारतो चालेल? नाही नाही आता आराम करू, सकाळी जाऊ. अरे 6 महिन्याचं लेकरू कडेवर असलं आणि 500ची नोट दिली तर मूठ सोडत नाही. गाईचं शेण खाली पडलं तर माती उचलतंय, तर बुवा वाया जाईल का? न करी अनेक साधना कष्ट शिका वाया विना. कशा करिता कष्ट घेतोस? अरे या नावाला कुणी कुणी गायलंय. आधी एक प्रमाण हरिपाठातलं देतो, पुन्हा अभंगाकडे येतो. चहुवेदी जान साई शास्त्री कारण. चहुवेदी जान साई शास्त्री कारण. चहुवेदी जान साई शास्त्री कारण म्हणा. सांगायचं कीर्तन कीर्तनाच्याच अंगाने झालं पाहिजे, कथा कथेच्याच अंगाने झाली पाहिजे, प्रवचन प्रवचनाच्याच बेस प्रमाणे झालं पाहिजे. कीर्तनात पखावजाची उठावन, आघात, चाटी, लव, टाळ घोळून तो 8 मात्रेतला स्वर, रीता, मुरडा, उशी आणि तोंडाचा. काही सप्तात घाळाघाळा वाजती टाळ, पण आज बेळगावला आनंद आहे, घोळघोळा वाजती टाळ. मला तर वाटते मी एकट्यानेच उरलेल्या दिवसात कीर्तन करावेत, पण बाकीच्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मी परत जातो. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, आस्तिक मतवादी 6 शास्त्र आणि अपौरुषय 4 वेद ज्याचं स्मरण करतात
आणि मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम चतुष्टयम नालिम पाग्नि पुराणानी कुस्कम गारुडमेव च किंवा प्रचक्षते. हे 18 पुराण भगवन नाम गातात. एक कथा सांगतो कीर्तन संपवतो. काय झालं, मृत्यूलोकात नारद स्वर्गातून स्वर्गात खाली आले. स्वर्गात हा तुम्हाला कळण्यासाठी वेळ दिलाय, बाकी काही नाही. स्वर्गात म्हणजे मला शब्द आठवत नाहीत म्हणून थांबलो नाही, तुम्हाला वेळ दिला मी. नारद स्वर्गातून स्वर्गात खाली आले. हरे कृष्णा हरे राम तुकाराम 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 तुकाराम. हात वर करा सगळेजण एक साथ. तुकाराम 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 तुकाराम. हात हात एक साथ. तुकाराम 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 तुकाराम. गाइए सब मिलके भगवान नाम संकीर्तन करो. बढ़िया है. विठ्ठल 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 विठ्ठल. जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ. प्रल्हाद महाराज जय प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराज जय प्रल्हाद महाराज. संकीर्तन चाललं होतं. मृदंगाची थाप पडली होती. विनेचा झंकार होता. टाळाचा किनकिनाट होता. आणि या स्वरस्पंदनानं पृथ्वी लोकात वातावरण मांगल्याचं नंदजी झालं होतं. आसू भरून आले होते. कंठ गदगद झाला होता. नारदाने विनेचा तार छेडली होती आणि भगवन नाम घेत घेत आले. आणि नदीच्या किनाऱ्यावरती महर्षी वेदव्यासांना असंतुष्ट स्वरूपात पाहिलं. मी का प्रयास केला नीट ऐका. असंतुष्ट स्वरूपात फुल्लारविंदा यतपत्र नेत्र एनत्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. ज्यांच्या विकसित ज्ञानानं भारतीय तत्वज्ञान प्रफुल्लित झालं असे जागतिक लेवलचं व्यासमंच आज नाराज आहे. विचारलं नाराज काय? ते म्हणाले 17 पुराणं लिहिले पण मनशांती नाही. नारद म्हणाले एक सांगू का? वैष्णव या नात्यानं मी ब्रह्मवीणा हातात घेऊन भगवत चिंतन करतो आहे आणि माझं आद्य कर्तव्य आहे कलियुगाच्या उद्धारासाठी फार काही अवघड न लिहिता अन्य पुराण तुम्ही लिहाच. देवी भागवत, शिवपुराण, स्कंदपुराण, मार्कंडेय याबद्दल, गणेश पुराणाबद्दल माझं भांडण नाही. पण माझी अशी इच्छा आहे कलियुगात जीवाचं कल्याण करण्यासाठी भगवान कृष्ण नामाचा स्वीकार तुम्ही करा. वाणी गदगद झाली आणि हा सल्ला व्यासजींना पटला.
आणि त्यांनी मग कृष्ण लीलामृत लिहिलं, त्याचं नाव भागवत. एक्झॅक्टली भागवत म्हणजे काय व्याख्या सांगतो. मंथोणी वेदशास्त्रार्थ व्यासे केले महाभारत, त्या महाभारताचा मतिता अर्थ श्रीमत भागवत हरी लीला. हरीच्या लीला लिहिल्या आणि संदेश दिला. तत्वज्ञान लिहा, अन्वय परिच्छेद कराच, परंतु तुम्हाला माझी प्रार्थना आहे, संकीर्तन महोत्सव करा, कृष्ण संकीर्तन करा, राम संकीर्तन करा, तुमचं आत्मकल्याण होईल. कथा माझी संपली. व्यासांच्या पुराणांनी गायलं, यात नवल नाही, स्वतः व्यासानी गायलं. असं भगवन नाम सर्वश्रेष्ठ आहे. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. नामधारकाचा ठसा सगळ्यांच्या पाठातला आहे. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा आणि तुरा वस्तूस. नित्य वस्तू प्रभेचं ज्ञान होणारा हा भगवन नामाचा व्यवहार आहे. जपानं तपानं अनुष्ठानानं आराधनेनं जो भगवान परमात्मा भेटत नाही, तो वैष्णवांच्या मागे पुढे हरिभक्तांच्या सवंगड्याच्या मेळ्यात नाचायला डोलायला लागतो. म्हणून तुम्हाला माझी प्रार्थना आहे, 18 पुराणाची पोटी नामाविन नाही गोटी. अरे बेळगावला कीर्तनात लोक आले, यात नवल नाही. आज पर्जन्याला यावं वाटलं, एवढा आनंद वाटला. गोवर्धन की परिक्रमा करने के बाद तो वर्षा होती है, लाला का प्राकट्य होने के बाद तो वर्षा होती है. और तुकोबरायांच्या गाथेच्या अभंगाचं चिंतन करताना मृगाला कसं थांबवेल, त्याला आलिंगन द्यावं असं वाटलं लक्षात. त्याला वाटलं अरे दुधाच्या अभिषेकापेक्षा आपण निसर्गरम्य शुद्ध पाण्याच्या दवबिंदूनी तुकोबरायांच्या चरणाचं पाद प्रक्षालन आपण करूया. आणि ते पाद प्रक्षालन करण्यासाठी आला. बेळगावची जनता धन्य आहे की महाराजांच्या चरण पादुका या पवित्र मातीत आल्या. या पायांच्या रजकरणाचं काय महत्व आहे, तुमच्या पाठ नसलेलं प्रमाण मी देतो. संत चरण रजकन संत चरण रजकन त्यांच्या गाथेतला अभंग आहे. संत चरण रजकण तेने तिन्ही देव पावन, ऐसा महिमा ज्यांची थोरी, वेद गरजे परोपकरी. आता रजकण शब्दाचा अर्थ मातीची धुळीचे कण नसून मायक्रोस्कोपीतनं जे मिळत नाही ते भक्ती ज्ञान कण मिळतात. ते भक्ती ज्ञान कण आज तुम्हा सगळ्यांना संप्रेषण करतायत, ऊर्जा देतायत, व्होल्टेज देतायत, चेतना देतायत. वन्नितो चेतवा वारे, उठा उत्तिष्ठत जागृत अप्राप्य वरांनी बोधात. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. तुमची भवव्यथा टाळायची असेल तर भगवान नामसंकीर्तन करा. हो तुकोबाराय, मग गंगाराम बुवा मवाळ, कोंडाजी पंत लोकरे, संताजी महाराज जगनाडे, रामेश्वर भट्ट वाघुलीकर, काणोबाराय दिहूकर, गंगा इत्यादी 14 चातक मंडळातल्या काही सदस्यांनी तुकोबारायांना ऐकताय ना, इंद्राणीच्या काठावर दिहू नावाच्या देऊळवाड्यामध्ये जाताना प्रश्न विचारला की ज्या देवाचं नाव घेण्याचा तुम्ही अट्टहास करता त्या देवाचा मुक्काम पोस्ट पत्ता तरी एग्जैक्टली काय. म्हणजे आधार कार्ड अपडेट होने के बाद ही सीधा मिलता है. आइडेंटिटी प्रूफ नहीं तो प्लेन से प्रवास नहीं कर सकते हो, बाहर के राष्ट्र में नहीं जा सकते हो. क्यों? आधार कार्ड अपडेट होना चाहिए. ते विठ्ठल का आधार कार्ड अपडेट क्या है?
तुकोबारायांचं कॅबिनेट तत्वज्ञान आहे. ते म्हणाले त्याचं उत्तर तुम्हाला देतो. माझे सगळे लाडके, तुम्ही नाराज होऊ नका. भगवद्गीता कुरुक्षेत्रावरती मोहग्रस्त अर्जुनाला प्रतिपादन करणारा ब्रह्मांडाचा सार्वभौम नायकच पुंडलिकाच्या भक्तीला वेडापिसा झाला आणि द्वारका टू दिंडीरवन प्रवास करत परमात्मा लोहतंड तीर्थाजवळ आला आणि कुक्कुट ऋषींच्या आश्रमात चंद्रभागेच्या काठावर भूवैकुंठ पंढरी पावटणात परमात्मा स्थिरावला. तो कृष्णच आहे. याला दोन पुरावे, तुकोबारायांचा आणि शंकराचार्याचा. शंकराचार्य अद्वैत वेदांती, परंतु ते म्हणाले गवा वृंदका नंदनम चारुहासम लसत कुंडला क्रांत गंडस्थलांगम. गायींच्या मेळ्यात फिरणारा माझा कृष्णच आज चंद्रभागेच्या तीरावर आहे. महाप्रभू जेव्हा आले चंद्रभागेच्या काठावर, तेव्हा परमेश्वराला पाहिलं, संकन कीर्तन करताना रडायला लागले. वल्लभाधीश जेव्हा आले, आजही मध्वाचार्यांचा हरे कृष्णाच्या शेजारी एक मठ आहे बाळाचार्यांचा, ते वेडेपिशे झाले. रामानुज आले, ते पण वेडेपिशे झाले. जागतिक लेवलचे त्या काळातले फिलॉसॉफर दार्शनिक आले आणि त्यांना म्हणावं लागलं की भगवन नामा इतका अधिकार अन्यत्र कुठे मला दिसत नसल्यामुळे गीता जेणे ज्याने गीता प्रतिपादन केली तोच परब्रह्म परमात्मा, तीही तो ती ते हा ही हे. जवळच्या पदार्थासाठी हा ही हे, लांबच्या पदार्थाला दॅट तो ती ते. ऐका, जी द्वारकेत कृष्णमूर्ती ती ही, तीच ही आता विटेवर उभी आहे आणि त्याचं नाव पांडुरंग आहे. आता विठ्ठल शब्दाची उत्पत्ती सांगतून कीर्तन समाप्त करतो. विदा ज्ञानेन ठाणला ती गृह्णाती इति विठ्ठला. बर, विचा केला ठोबा म्हणून नाव या विठोबा. अजून सोपं करतो. विठ्ठल म्हणजे काय? विविधाता ब्रह्मदेव, ठ नीलकंठ महादेव आणि ल लक्ष्मीकांत विष्णू, हे तिन्ही एक वटले विठ्ठल. एकदा याच्याकडे आलं की पुन्हा वेगळ्या वेगळ्या देवाकडे जायची गरज लागत. कॅबिनेट मंत्र्याचा सिक्का पडला की सरपंचाला मानावाच लागतो. गीता जेने उपदेशिली तीही विटेवरी माऊली. तुका म्हणे सारधरी वाचे हरिनाम उच्चारी. सार 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 विठोबा नाम तुझे सार. 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 मरुणी चुळ पाणी जप जाय वारंवार. मरुणी चुळ पाणी जाय वारंवार. मरुणी चुळ पाणी जप जाय वारंवार. भले हलो पाणी जप जाय वारंवार. सारे सारे विठोबा निज बीज ओंकार आदि या माता भगिनींना लेकींना मी कीर्तनात एक सुद्धा प्रश्न विचारला नाही, पण आता विचारतो. पूर्वी कांडा कुटा दळण पाखडणं निसणं टिपणं सारवणं होतं की नाही? आता न राहिल्यामुळं तुम्हाला रोग आहेत जास्त. साडी नाही, जोड नाही, टरफलाची डाळ नाही, सगळं ऐतं. मला ना श्वासाचा एवढा प्रॉब्लेम आहे ना,
काही पाखडायला गेले की धुळीच्या कारणाने इन्फेक्शन होतं. ॲलर्जी. तुझ्या सासूने जन्मभर शेतात कष्ट केले तेव्हा इन्फेक्शन कुठं बोंबलायला गेलं होतं का? सुपात धान्य घेतलं. ऐका दृष्टांत. सुपात धान्य घेतलं. काय घेता? तीळ, गहू, ज्वारी, बाजरी, डाळ, काही घ्या. घेतलं. त्यात जरा कचरा झाला, त्यात झाल्या आळ्या, त्यात झाले किडे. बरोबर आहे की नाही? मग असं घोळायचं. काय करायचं? घोळायचं. मग पाखडायचं. बरोबर आहे की नाही? मग आळ्या, केर, कचरा दळायला पाठवायचा. ए अरे ह्या स्माइल करतायत, सगळे प्रसन्न आहेत. इकडे एखादा कॅमेरा आहे की नाही? नाही तर खर्च बेळगाव करायचा आणि चेहरा माझा हे जळगाव होईल तुमचं. काही खरंच एखादा शिल्लक असेल तर इकडनं सगळ्याला स्कॅन करा. भजन करताना डुलताना केवढा आनंद आहे. हा सुख सोहळा स्वर्गीच्या अमर इच्छिताती देवा. त्यांना मजा नाही. त्यांचे पद ठराविक काळापुरते. येऊ लागती माघारे मृत्यू लोका. एवढा आनंद नाही. संत नाहीत, भजन नाही, गाथा नाही, भागवत नाही, ज्ञानेश्वरी नाही, ज्ञानदेव तुकाराम भजन नाही. त्यामुळे ते नापास आहे सगळेजण. आपण पास सर्टिफाईड. मग सुपात धान्य घेतलं, घोळलं, पाखडलं आणि फटकारलं. 3 स्टेप आहेत. मग त्यातलं चांगलं धान्य आपण डब्यात भरलं आणि पतीला सांगितलं, हो दळून आणता का हो? मग त्याने एका हातात लेकरू धरलं आणि एका हातात डबा धरला. मग शेजारचा म्हणला, दळायला निघाले काय? दळत तो नसतो, गिरणी दळत असती. आता योग आलाय आपल्यावर हा सगळा करण्याचा. भाग्यवान आहेत तुम्ही सगळेजण. आमच्या नशिबात नाही. महाराज कुंडली बाबा, आज व्यासपीठ आहे, मला बरं वाटलं. काही काही ठिकाणी कीर्तनात मला नवरा नवरीची खुर्ची टाकतात आणि एकटी खुर्ची पाहिल्यावर माझी जाम जळते. काय करावं? आणि फोटोवाल्याच एक स्माईल करा. अरे मी हसतोय, तुला दिसत नाही. मी हसतो पण तुला दिसत नाही, त्याला मी काय करू? बिस्लरीतलं पाणी पिता का? फिल्टर आहे. ईशीत राहता का? धुळीचे कण नको. टिपलीला निसलेलं धान्य पाहिजे का? केर कचरा नको. जगतात जे जे वाईट आहे ते व्यावृत्त करायचं. व्यावृत्त शब्द जुना झाला, बाजूला टाकायचं आणि ब्रह्म पदार्थ घ्यायचा. काय घ्यायचा? ब्रह्म पदार्थ. दूध मंथन करताना तुम्ही ताक सांभाळता आणि लोणी तूप फेकून देता का? लोणी तूप सांभाळून ठेवता आणि ताक शेजाऱ्याला घ्याल ना? उन्हाळा आहे, घ्या. जरा पोटाला बरं असतं, थंडीचं बरं आहे. आणि प्रॉब्लेम जर झाला तर ताक पिलं पाहिजे. का? किंमत कमी म्हणून. आसार आहे आणि सार लोणी तूप आहे. तसं जगतात ब्रह्मसार आहे आणि आसार जगत आहे. म्हणून तुका म्हणे, सार धरी वाच हरिनाम उच्चारी, न करी अनेक साधन किंवा साधना, कष्ट सिका वाया विना. या तुकोबरायांच्या तुकोपनिषदातील गाथेतील गाथा पारायणाच्या कालखंडात संप्रदायाचा परंपरा नियम आहे. जे गावी केला वास, जी परंपरा जिथे असेल त्याला गाल बोट न लागता पारंपरिक चिंतन केलं तरच तो वक्ता प्रसन्न, प्रभावी, प्रबुद्ध आणि पारंपरिक. म्हणून तुकोबारायांच्या बद्दलची भावना आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली. हे कीर्तन घरी घेऊन जा. या शब्दाचा अर्थ असा आहे, वैचारिक मंथन करा, तत्कथनम तत्प्रबोधनम. हे करा म्हणजे तुमचं आत्मकल्याण होईल. चारी पखावज वादक, पंचक्रोशीतील टाळकरी, महाराष्ट्र, कर्नाटक, अन्य भागातून आलेला भक्तवर्ग, पत्रकार बांधव, अन्नदाते, उपासक, हितचिंतक, समीक्षक, अभ्यासक, शास्त्र चर्चा करणारे विद्वान, पंडित, विप्र, संत, माता, भगिनी, आबाल, वृद्ध, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया,
या धर्म कार्याला सहकार्य करणारा प्रत्येक क्षेत्रातला वर्ग, या मंडपाला ललामभूत करणारा भक्तीचा सागर, तुम्हा सगळ्यांना कोटी कोटी नारायण करून संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधलं भजन, पण तुम्हाला सुट्टीने हात वर करा विठोबा रुक्माईला सगळेजण एक साथ म्हणू का? विठोबा रुक्माई जय जय विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई जय जय विठोबा रुक्माई जय जय विठोबा रुक्माई विठोबा बोला ज्ञानदेव हरिनाथ महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, चारी वेद जयासाठी, चारी वेद जयासाठी, त्याचे नाम धरा कंठी, त्याचे नाम धरा कंठी, त्याचे नाम धरा कंठी, न करी हानी करता, न करी हानी करता, हला 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 कष्ट शिकावाया विना, कष्ट देवाया विना, कष्ट शिकावाया विना, कष्ट देवाया विना, न करी हानी न करी हानी ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम 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 सर्वांनी हात वरती करा. तुकाराम 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 हात वरती करा, हात वरती करा. तुकाराम 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 तुकाराम
हात वरती करून ताली वाजवा. तुकाराम भजन करा सर्व. तुकाराम 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 अमृताचा वर्षाव काय असतो हे बाबांच्या कीर्तनातून. तुका म्हणे सार धरी तुका म्हणे तुका म्हणे सार धरी. बोला. सार धरी तुका म्हणे तुका म्हणे सार तुका म्हणे तुका म्हणे सार धरी तुका म्हणे तुका म्हणे सार तुका सारधरी तुका म्हणे सारधरी वाचे हरिनाम उच्चारी वाचे हरिनाम उच्चारी नकरी साधन वाचे हरिनाम उच्चारी वाचे हरिनाम उच्चारी
वाचे हरे नाम उच्चारी वाचे हरि नाम उच्चारी न करियानिक साधन न करियानिक साधन न करियानिक तुकामने सारधरी वाचे हरि नाम वाचे नाम उच्चारी न करियानिक कष्टसिका वायावीन न करियानिक सायास कष्टसिका वायावीन न करियानिक सायास कष्टसिका वायावीन न साधन न करियानिक न करियानिक सायास न करियानिक सायास न करियानिक सायास कष्टसिका वायावीन न करियानिक सायास कष्टसिका वायावीन न करियानिक सायास न करियानिक सायास न करियानिक साधन न करियानिक सायास बोला ज्ञानदेव पुंडलिक वरदान ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम जय जय विठ्ठल